गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अक्षरशः बिहारसारख्या घटना घडत आहेत। संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। हा प्रकार संगमनेर तालुक्यातील एका वाडीत घडलेला आहे। या प्रकरणी सासूने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे। नामदेव मच्छिंद्र चव्हाण असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील विवाहित महिला बुधवारी दुपारी घरामागील ज्वारीच्या शेतात शौचासाठी गेली होती। महिला एकटीच शेतात गेल्याचे पाहून नामदेव मच्छिंद्र चव्हाण याने शेतात जाऊन या महिलेवर दोनदा अत्याचार केला। हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली। घरी आल्यावर पीडित महिलेने घडलेला प्रकार सासूला सांगितला। शुक्रवारी रात्री उशिरा सासूने या प्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दिली। नामदेव चव्हाण याच्या विरोधात महिलेवर अत्याचारासह धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली। या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे। असं जरी असलं तरी पोलिसांनी सर्व बाजूने तपास केलाच पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत।